एसटी भाडेवाढ रद्द होत कशी नाही। परिवहन मंत्री हाय हाय, परिवहन मंत्री हाय हाय, झालीच पाहिजे, कशी नाही झालीच पाहिजे, सरकारचं करायचं काय, खाली गुंडा वर मार। एसटी महामंडळाने 15% भाडेवाढ केली आहे। त्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आता चांगलाच आक्रमक झाला आहे। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे। 15% ही रद्द झाली पाहिजे, मागे घेतली पाहिजे म्हणून शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। एसटी ही सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाढ अन्याय आहे। एसटी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळाने जाहीर केलं होतं। तर फायद्यात असताना भाडेवाढ कशासाठी हा आमचा प्रश्न आहे। इकडे 2800 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते 1310 बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवाढ थोपवली जाते, ही चुकीची म्हणून शिवसेनेने आज पूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन पुकारलेलं आहे। बिलकुल आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केले। 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवतोय आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीने प्रवास करतो ना। त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफाय खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवास। माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली, मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये। जवळपास 1 तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर थांबलेलो आहे। या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहित पडलं, आम्ही तिकीट काढलं तर की 15% भाववाढ झालेली आहे। वास्तविक पाहता महागाईने सर्व जनता होरपळत असताना अशा वेळेस खरं तर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाढ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं। सन्मान योजना चालू होती, सगळं काही व्यवस्थित चालू होतं। जे लोक एसटीकडे जाणार नसत ते लोक एसटीकडे वळले होते, जे लोक एसटीने जाणार नव्हते ते लोक एसटीकडे वळले होते। एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती, त्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होता आणि एसटीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचं जे ब्रीफ आहे सुरक्षित प्रवास त्याकडे आम्ही वळलो होतो आणि इतर मार्गाने जाण्याच्या वेळी आम्ही एसटीने जाणार होतो। पण अशा प्रकारचा भाववाढ होत असेल तर हा आमचा रंग आणि शासनाने तात्काळ मागे घेण्यात येईल। जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचा जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू। आज हे एसटीच्या बसस्थानकाचा रस्ता मिळवलेला आहे, उद्या हा रस्ता समोर अडवू आम्ही। छत्रपती शिवाजी महाराज की